आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर। कल्याण पश्चिम येथील बिर्ला कॉलेज रोडवरील म्हाडा कॉलनी पुनर्विकास प्रकल्पावरून महायुतीतील शिवसेना शिंदे गट व भाजपमध्ये जोरदार वाद निर्माण झाला। शिवसेनेचे आमदार विश्वनाथ भोईर आणि भाजपचे माजी आमदार नरेंद्र पवार आमने सामने आले आहेत। नरेंद्र पवार यांनी आमदार भोईर यांच्यावर बिल्डरांच्या बाजूने भूमिका घेतल्याचा आरोप करत विचारले, जनतेने आमदार निवडून दिला की विकासकांनी? त्यांनी आपल्या पक्षातील माजी खासदार कपिल पाटील यांच्यावरही बिल्डरशी संगनमत असल्याचा आरोप केलाय। पाटील यांचे संभाषण भोईर यांना दिलं गेलं, जे नंतर सोशल मीडियावर व्हायरल झाले। त्यानंतर भोईर यांनी पत्रकार परिषद घेत नरेंद्र पवार यांच्यावर राजकीय श्रेयासाठी आंदोलन उभं करत असल्याचा आरोप केला। गृहनिर्माण मंत्र्यांनी विधान परिषदेत सकारात्मक प्रतिसाद दिल्याने लवकरच महत्त्वाची बैठक होणार असल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। या वादाच्या केंद्रस्थानी 1600 सदनिका धारक आहेत, ज्यांना 10-12 वर्षांनंतरही घरं किंवा भाडं मिळालेलं नाही। दोन्ही विकासकांकडून प्रकल्प रखडला आहे आणि रहिवाशांमध्ये हताशा वाढली। सर्वसामान्यांनी एकच मागणी केली असून राजकारण नको, घर हवीत, कोण न्याय देणार आणि कोण केवळ श्रेय घेणार हे पाहणं आता महत्त्वाचं ठरणार आहे। ते माहिती नाही मॅडम, ते आता उद्या जेव्हा ते बसतील उपोषणाला तेव्हा ते समजेल। आता त्यांना विनंती तर करतो आम्ही, तुमच्या मार्फत पण केलेली आहे। त्यांनी थांबलं ते बरं होईल। कसं माहिती आहे का, थोडा आणि राजकारण करा याला काय अर्थ नाही ना। सामान्य पब्लिक आहे, रंधेली गांधेली आहे। आज 13-13, 14-14 वर्ष ते बिचारे घराच्या बाहेर राहत आहेत। त्यांना कशाला अजून हे करायचं, नागवायचं? त्यांना काय करायचं तर आपण एकत्र कर, ठीक आहे, सगळ्यांना घ्या ना बरोबर। मुळामध्ये आमदार भोईर यांना निवडून कोणी दिलं? मतदारांनी दिलं का एखाद्या बिल्डरने निवडून दिलेलं आहे? याचा विचार केला पाहिजे मुळात त्यांनी। तुमची मतदारांशी निष्ठा आहे, लागेबांधे आहे का बिल्डरची लागेबांधे आहे? बिल्डरची वकिली करायला तुम्ही येत आहे का? खरं तर तुम्ही विषय घ्यायला पाहिजे होता विधानसभेमध्ये। तुमच्याकडे मी घेऊन आलो होतो लोकांना, या लोकांनी तुम्हाला मतदान केलं होतं, माझ्याबरोबर उभे राहिलेले तुमच्या इलेक्शनला। तुम्ही मदत केली का? तुम्ही विधानसभेचा विषय घेतला का? एखादा पत्र दिलं का तुम्ही? म्हणून आम्हाला पुण्यातल्या आमदारांचा मदत घ्यावी लागली आणि ते दुसऱ्या पक्षाचे भाजपचे आमदार आहेत विधान परिषदेतले, त्यांच्यामार्फत दुसरे आमदार किसन कथोरे साहेब मुरबाडचे भाजपचे आमदार आहेत। शिवसेनेला नाही का गरज? ज्याने लोकांनी मतदान केलं आहे ते आज अडचणीमध्ये आहेत। 15-15 वर्ष घरं मिळत नाहीत, 57 लोक मेलेली आहेत। बिल्डरने 350 कोटीचं लोन घेतलं, ते कुठे गेलं लोन? हे तुम्हाला माहिती आहे का? मुळात प्रश्न तर समजून घ्या आमदार साहेब, तुम्ही काय तो तुम्हाला विषयच माहिती नाही आहे। विधानसभेत काय आश्वासन दिलं आणि उद्याचा उपोषणाचा आमचा विषय काय आहे? विषय समजून घ्या ना माझ्याकडनं। मला विचारा ना तुम्ही, मला विचारायचं तुम्हाला आवश्यकता वाटत नाही का? डायरेक्ट मीडियासमोर जाता तुम्ही, बिल्डरची वकिली करता तुम्ही। अरे जनतेशी वकिली केली पाहिजे तुम्ही। जनता, मतदार हे तुम्हाला वोटिंग करतायत। गरीब जनता सगळी, दीनदलित, गरीब, आदिवासी, म्हाडामध्ये राहणारे सगळे BPLच्या खालचे लोक आहेत, धुणं भांडी करणाऱ्या महिला आहेत। 57 लोक मेलेत आत्तापर्यंत। हे माहिती आहे का तुम्हाला किती लोक मेलेत? ते आमदार आहात ना तुम्ही इथले, मीडियासमोर काय जाता? मला विचारा समोर येऊन डायरेक्ट। माझ्यासमोर उपोषणाला बसलं पाहिजे तुम्ही, लोकांच्या मदती करता, लोकांच्या हक्काच्या घरा करता। बिल्डरच्या बाजूने पत्रकार परिषद काय घेता तुम्ही आणि तुमचे नगरसेवक लोक? नाही, मी त्या पटेल मॅटरमध्ये एक महिला जी विरोधात जात होती, बिल्डरचीच ती पण बाजू घेऊन भांडत होती, गोपाळ लांडगे साहेब, ती बाई, हे सगळे भांडत होते। तिच्या विरोधात ऑर्डर केली। तिच्या विरोधात ऑर्डर केल्यावरती मला तिने फोन केला, मी पण घर देण्याकरता। अरे एक वन साईड पटेलच्या बाजूचे लोक आहेत आणि तू कशा करता येते? आणि त्या ठिकाणी बाबा कपिल पाटील तिथे मदत करतायत। मला कालच सांगितलं रवींद्र चव्हाण साहेबांनी, बाळमाने, कपिल पाटील हे मदत करतात तिथे टायकूनला। अशा प्रकारचं विधान मी केलं आणि ते रेकॉर्डिंग कपिल पाटील साहेब सगळ्यांना ऐकवत आहेत। काय गरज नाही कपिल पाटलांसुद्धा असं करण्याची। ती आमदारांकडे कपिल पाटील साहेबांनी दिली असेल, कारण मला कळलं ना विधानसभेत अधिवेशन होतं, ते विधानसभा अधिवेशनामध्ये विषय होऊ नये, इथल्या कल्याणच्या जनतेचा विषय विधान परिषद विधानसभा येऊ नये म्हणून हे लोक फिरत होते। मी साक्षीदार आहे या विचारासमोर। मी सांगतो तुम्ही बोलात का नाही ते, मग घेतलं नाव मी तुमचं। युतीतला आहे ना मी, घटक पक्षातला। तुम्हाला अपक्ष नव्हतं लढलो, तुम्हाला मदत केलेली याला मी। तुमच्यात हिंमत आहे तर मीडियासमोर काय विचारतात, बाईट देतात। आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर।